हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी पूनम पवार आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपल्या फ्री शिवण क्लासचा 5वा दिवस आहे। तर आजच्या भागमध्ये आपण बॅक साईडचं स्टिचिंग, बाहीची स्टिचिंग आणि पूर्ण ब्लाऊज कसं फिट करायचं, कसं स्टिच करायचं हे पाहणार आहोत। तर याच्या पहिल्या म्हणजे चौथ्या भागमध्ये आपण चौथ्या दिवसामध्ये पाहिलं होतं की फ्रंट साईडचा जो पार्ट आहे तो कसा आपण स्टिच करायचा, त्याच्यात मी पूर्ण माहिती सांगितलेली आहे। तर बघू शकता, हे मी आता स्लीव्ज घेतलेले आहे। स्लीवची जे हे अस्तर आहे तर याला आपल्याला कट लावून घ्यायचा आहे। जो खोलगट भाग आहे पुढचा मोंढ्याचा त्याला कट लावून घ्यायचा आहे आणि जो मेन फॅब्रिक आहे ब्लाऊज पीसचं त्यालासुद्धा आपल्याला असा कट लावून घ्यायचा आहे। त्यांना व्यवस्थित असं एकसारखं करून घ्यायचं आहे आणि त्याच्या पण पुढचा जो फ्रंटचा मोंढा आहे, पुढचा मोंढा, त्याला आपल्याला कट लावून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या लक्षात राहतं की सरळ बाही कुठली आहे आणि उलटी बाही कुठली आहे आणि कुठला भाग आपल्याला, पुढचा भाग आणि मागचा भाग कुठलाही आपल्याला लगेच कळतं। तर या पद्धतीने अगोदर आपल्याला सरळ, म्हणजे जे आपलं ब्लाऊज पीसचा जो बाही कटिंग केलेली ते सरळ ठेवायचं ब्लाऊज पीसची बाही, आणि त्याच्यावरून अस्तरची ठेवायची आणि त्याच्यावर आपल्याला एक टीप घालायची। टीप ही आपल्याला 5 नंबरची टाकायची आहे। अगदी सरळ असं अगोदर आपल्याला याला जोडून घ्यायचं आहे। जो दंड घेर असतो ना त्या साईडने आपल्याला ही टीप टाकायची असते। ही टीप टाकल्यानंतर आपल्याला बरोबर अर्धा इंचचं मार्जिन घ्यायचं आहे आणि आपल्याला ही टीप टाकून घ्यायची आहे। व्यवस्थित लक्षपूर्वक बघा, घाई न करता आणि स्किप न करता व्हिडिओ बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण कळेल। ही टीप टाकल्यानंतर आपल्याला एक दाब टीप टाकायची असते। दाब टीप टाकताना आपल्याला काय करायचं आहे, अस्तर आणि बाही अशी ओपन करून घ्यायची आहे आणि बरोबर आपल्याला त्याच्यावर टीप टाकायची। जे खालचं जे शिलायचं आहे ते अस्तरच्या साईडला हवं आणि त्याच्यावर आपल्याला टीप टाकून घ्यायची, म्हणजे बरोबर जे ते मार्जिन जे खालचं आपलं अर्धा इंचाचं ते बरोबर आतमध्ये जातं। या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला शिलाई जी ती बारीक करायची, म्हणजे लहान करायची आणि त्याच्यावर आपल्याला एक दाब टीप टाकून घ्यायची, म्हणजे याच्याने आपल्या बाहीला अगदी छान असं फिनिशिंग येतं। त्यानंतर पूर्ण चारही बाजूंनी आपल्याला बाहीला जोडून घ्यायचं आहे। अस्तर आणि जी मेन फॅब्रिकची बाही आहे ती आपल्याला जोडून घ्यायची। अशा पद्धतीने ही आपली एक बाही तयार झालेली आहे। याच पद्धतीने मी दुसरी बाहीसुद्धा तयार करून घेणार आहे। तर या पद्धतीने दोघी बाही जी आपली तयार झालेली आहे। आता ही अस्तरची बाहीचं कसं असतं, आता एखाद्या वेळेस आपलं अस्तर जर तुम्ही ओढून जर लावलं तर ते क्रॉसमध्ये होतं। अस्तरचं एक असतं की कुठल्याही ब्लाऊजला तुम्ही अस्तर धुवून लावायचं नाही आहे। ही एक महत्त्वाची टिप्स आहे अस्तरच्या ब्लाऊजसाठी। तुम्ही कुठल्याही प्रकारचं अस्तर घ्या, ते कधीही चुकून धुवून लावायचं नाही आहे, कारण की अस्तर जर धुतलं तर ते क्रॉस होऊन जातं, कारण की आपण त्याला व्यवस्थित असं झटकून आपण त्याला वाळत घालतो। तर तसं न करता मेन म्हणजे आपण हे अस्तरी धुवायचंच नसतं, तर हे बिन धुवायचं आपल्याला अस्तर लावायचं असतं। त्यानंतर कस्टमर ब्लाऊज हे घरी गेल्यावर धुतंच, मग त्याच्याने काय होतं, जे आता शिवलेलं ब्लाऊज आहे ते बरोबर त्याच्यामध्ये फिट होऊन जातं। तर अशा पद्धतीने अस्तर कधीही धुवून लावू नये, हे नेहमी लक्षात ठेवायचं। ही आजची एक टिप्स होती पहिली। आणि आता बाहीचा जो एक्स्ट्रा पार्ट होता तो कटिंग करून घेतलेला आहे। दोघी बाहींचा मी जे एक्स्ट्राचं जे होतं ते काढून घेतलेलं आहे। आता हा पाठीचा भाग आहे, तर पूर्ण उंची मी घेणार आहे 10 इंच। तर तुम्हाला जर गळा उंची कळत नसेल तर काय करायचं आहे, आपलं जे त्यांनी मापाला जे ब्लाऊज दिलेलं आहे त्याच्या मागची पाठ किती आहे, म्हणजे पाठीची पट्टी किती उरलेली ती घ्यायची आणि त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून घ्यायचं आणि मग मार्क करायचं आणि बरोबर त्याच्यानुसार आपली गळा उंची बरोबर येते। आणि शोल्डर, आपलं शोल्डरची जी रुंदी आहे मी बरोबर 2.25 इंच घेतलेले आहे, कारण की ती 9च्या पुढे गळा आहे तो आपला डीप गळा होणार आहे। त्यानंतर खालून बरोबर 2.5 इंच घेतलेला आहे, बरोबर असा गोल गळा मी तयार करून घेतलेला आहे। या पद्धतीने असं गोल गळा तयार करून घेतला आहे। सिंपलच गळा घेणार आहे, कारण की हे जे ब्लाऊज आहे तुम्ही पाहिलं, मी साडी पण दाखवली, कांजीवरममधली साडी होती, तर ते हे खूप असं म्हणजे फुगा होणार असं नरम, तर नरम आहे, एकदम सॉफ्ट आहे, पण ते असं फुगणारी आहे। ते ब्लाऊज पीससुद्धा असं फ्लफी म्हणजे फुगलेलं दिसतं।
तर बघू शकता, तुम्हाला जर गळा पलटायचा असेल तर सरळ ब्लाऊज पीसवर अस्तर ठेवायचं आणि मग त्याला पूर्ण फक्त पाठीला म्हणजे कमरेच्या साईडला आणि गळ्याला स्टिच लावून मग ते कटिंग करून पलटायचं असतं. तर आज तसं आपण करणार नाही आहोत, आपल्याला लावायची आहे पायपिंग. तर मी उलट्या म्हणजे जो आतलं जे अस्तर असतं त्याच भागाने ब्लाऊज पीसच्या उलट्या भागानेच अस्तर ठेवणार आहे. कमरेला मी अगोदर शिलाई टाकणार आहे आणि त्यानंतर आपल्याला गळ्याला आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची. या पद्धतीने गळ्याला स्टिचिंग झाल्यानंतर आपल्याला चारही बाजूने सुद्धा पॅक करून घ्यायचं आहे. आता तुम्ही पहिल्यांदा अस्तरचं ब्लाऊज स्टिच करत असणार तर त्याला तुम्हाला पूर्णपणे पिनअप करून घ्यायचं आहे पेपर पिनने आणि मगच तुम्हाला पूर्ण शिवायचं आहे. तर या पद्धतीने पूर्ण झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे ते आपण कट करून घेणार आहोत. आता हे जे ब्लाऊज पीस असं आहे ना, त्याच्यामध्ये जे गोल्डन कलरचे धागे आहेत ना ते खूपच ओढले जात आहे. तर यामुळे असे जे ब्लाऊज पीस असतात त्यांना व्यवस्थित केअर करून जण आपल्याला कटिंग करायची असते. तर या पद्धतीने पूर्ण कटिंग झाल्यानंतर आता आपल्याला पाटपट्टी लावून घ्यायची. बघू शकता अस्तरची मी पाटपट्टी लावणार आहे. तर ही पाटपट्टी मी 2 इंचाची घेतलेली आणि ती कमरेच्या साईडला लावून घेणार. याला तुम्ही पाटपट्टी आणि कमरपट्टीसुद्धा म्हणू शकता. आमच्याकडे पाटपट्टी पण म्हणता आणि कमरपट्टी पण म्हणता. तुमच्याकडे काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा. तर या पद्धतीने तिला पण लावल्या गेल्यानंतर तिला दाबटीप द्यायची आणि दाबटीप दिल्यानंतर त्याला आतमध्ये पलटून बरोबर आपल्याला एक टीप टाकून घ्यायची. त्याच्यावरती या पद्धतीने फिनिशिंगने पूर्ण आपल्याला पॅक करून घ्यायची तिला आणि त्यानंतर आपल्याला टक्स द्यायचा आहे. पाठीचा जो टक्स आहे मी हा नेहमी मोजूनच देते, कारण की अंदाजे देत नाही. मला कितीही घाई असली तरीही मी अंदाजे कधीही देत नाही, कारण की मोजून जर दिला तर व्यवस्थित सरळ येतो, तिरकसा कधीही जात नाही. कारण की ते म्हणतात ना, जल्दी का काम शैतान का, तशी गोष्ट असते. म्हणून कधीही ब्लाऊज शिवताना पेशन्स ठेवा आणि हळूहळू व्यवस्थित असं सगळं स्टिच करा. तर या पद्धतीने कटिंग केलेली टक्स लावले गेलेले आहेत. आता त्यानंतर आपल्याला फ्रंट साईड जोडून घ्यायची आहे ब्लाऊजची. तर फ्रंट साईड जोडताना आपल्याला बरोबर तिरकस अशी शिलाई द्यायची आहे. गळ्यापासून शोल्डरकडे आपल्याला बाहीच्या दिशेने आपल्याला तिरकस अशी शिलाई द्यायची. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल कशा पद्धतीने मी शिलाई दिली. त्यानंतर आता तुम्हाला सांगितलं होतं की या ब्लाऊजचे धागे खूप निघत आहे, तर शोल्डरला मी असा अस्तरचा एक कपडा लावून घेतलेला आहे, कारण की जेणेकरून ते धागे निघणार नाहीत. आणि त्याला नंतर शोल्डरला मी एक दाबटीप टाकून घेतली, म्हणजे त्याची फिनिशिंग ही अति सुंदर दिसणार आहे. त्याच पद्धतीने दुसरं शोल्डरसुद्धा आपल्याला व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे. पॅक करून घेतल्यानंतर त्यालासुद्धा दाबटीप वगैरे दिल्यानंतर आपलं आता मेन काम असतं की जी आपली बाही जेव्हा आपण जॉईंट करतो, बाही जॉईंट केल्यानंतर जी आपली मेन जी फिटिंग असते, फिटिंगची जी शिलाई आहे मोंढ्यातली काखेतली, ती खालीवर झालेली असते. तर तशी होऊ नये म्हणून काय करायचं, तर बघू शकता पाठीचा भाग आणि पुढचा फ्रंटचा मोंढा असा एकमेकांवर व्यवस्थित ठेवायचा आहे आणि जो भाग मोठा आहे त्याच्यावर असं ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि बरोबर तेवढी कटिंग आपल्याला करून घ्यायची आहे. तर या ट्रिकने काय होतं, जी तुमची शिलाई आहे ती एकसारखी आलेली असते. तर मी दोघी साईडचं पण असं मोजून घेणार आहे. कुठलं का ब्लाऊज असे ना, कितीही घाई असली तरी तुम्हाला हे नक्की करायचं. याच्याने जी तुमची फिटिंगची जी फिनिशिंग आहे ती अगदी छान येणार आहे. त्यानंतर आपल्याला आता बाही जोडून घ्यायची. बाहीच्या याला मी मध्ये टक्स दिलेला आहे. बरोबर शोल्डरवर तो टक्स म्हणजे कट लावलेला आहे तो शोल्डरवर ठेवून घ्यायची आणि बाही ही दोघी साईडने अर्धी अर्धी अशी लावून घ्यायची आहे. या पद्धतीने आपली बाही पूर्ण लावली गेली. त्यानंतर मी दुसरी बाहीसुद्धा लावून घेणार आहे. तर दुसरी बाही पण लावल्या गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे दोघी पार्ट्स अशी व्यवस्थित अशी जोडून घ्यायची आणि त्याला शिलाई द्यायची आहे. जी शिलाई देतो आपण तिला कवर शिलाई म्हणतो. तर ती कवर शिलाई आपल्याला द्यायची आहे. तर कवर शिलाई देताना एक लक्षात ठेवायचं, कवर शिलाई ही थोडंसं 1.5 इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला कवर शिलाई द्यायची आहे. आणि दोघी साईडला मी कवर शिलाई दिल्या गेल्यानंतर थोडंसं जे एक्स्ट्राचं होतं ते कट करून घेतलेलं आहे.
त्यानंतर आपल्याला बघा काय करायचं आहे, व्यवस्थित त्याच्यावर एक दाबटीप टाकून घ्यायची. दाबटीप टाकली म्हणजे जेव्हा आपण याची आता फिटिंगचं मार्जिन टाकू तर ते अगदी व्यवस्थित आपलं स्पष्टपणे दिसलं गेलं पाहिजे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला फिटिंगसुद्धा समजणार आहे की मी कशा पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग करते आणि किती व्यवस्थित असे ॲक्युरेट होते. तर बघू शकता 9 इंचाची आपली छाती आहे. चौथा भाग आपला छातीचा चौथा भाग आपला 9 आहे. तर मी काय करणार आहे, बरोबर अगोदर आहे ना, हे बघा मोंढा अगोदर मी काय करते, मोंढा आपला किती होता 8.5 इंचाचा. तर मी मोंढा बरोबर असं मोजून घेणार आहे 8.5 इंच आणि त्यानंतर एक बरोबर 9 इंचाचं मार्क करणार आहे. बरोबर 9 इंच तिथं बरोबर येतं. तर या पद्धतीने आपल्याला माप घेऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर जी बाही आपली रेडी आहे, रेडी ब्लाऊजची, ती मी ठेवून घेते व्यवस्थित दोघी साईडला. असं ठेवून घेतल्यानंतर कमरेचं माप, आता जे रेडी ब्लाऊज आपल्याकडे मापाला आलेलं आहे ते किती आहे त्याची कमर ती मोजून घ्यायची. तर बरोबर 33.5 आहे. तर आता मी या ब्लाऊजला जे मी शिवत आहे ते ब्लाऊज घेतलेलं आहे आणि ते पूर्ण मोजलेलं आहे. ते किती आहे, बरोबर त्याच्यामध्ये 6 इंच ते एक्स्ट्रा होतं. बरोबर 6 इंच एक्स्ट्रा होतं. मग आपण 4 भाग जर केले 6चे तर 1.5 इंचाचे तयार होता. तर बरोबर कमरेच्या साईडने 1.5 इंचावर मार्किंग करून आपण बरोबर असं स्केलने लाईन ओढून घ्यायची आहे. तर तुम्हाला दिसलं जसं किती छान असं फिनिशिंगने आपली स्टिचिंग झाले, म्हणजे मार्किंग केलेलं होतं. तर स्टिचिंग करण्याच्या वेळेस मला व्हिडिओ चालू करायची आठवण नव्हती, कॉल आलेला होता मध्येच, तर व्हिडिओ चालू करायची आठवण नव्हती, त्याबद्दल सॉरी. तर मी त्यानंतर त्याची पूर्ण फिटिंग केली. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं असेल की फिटिंगसुद्धा अगदी फिनिशिंगने आलेली. त्यानंतर मी अशा क्रॉसमध्ये या पट्ट्या तयार करून घेते. क्रॉसमध्ये पट्ट्या तयार करायच्या. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला पाटपट्टी लावायची नाही आहे, आपल्याला डायरेक्टली गोटपट्टी वाळायचीच. तर गोटपट्टी वाळण्यासाठी अशा क्रॉसमध्ये आपल्याला पट्ट्या तयार करून घ्यायच्या. तर ह्या मी अशा पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या पट्ट्या अशा एकमेकांवर अशा ठेवून बरोबर आपल्याला तिरकस अशी त्याच्यावर एक एक शिलाई टाकून घ्यायची. तर ही शिलाई टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला ते कटिंग करून घ्यायचे. तर ही पट्टी आपली तयार होऊन जाते आणि तुम्ही जर नवीन शिकत असणार तर ह्या पट्टीला बरोबर तयार झाल्यानंतर तुम्ही दुमटून तिच्यावर एक स्टिच टाकू शकता, म्हणजे त्याच्यावर एक शिलाई टाकून घ्यायची, म्हणजे जेणेकरून तुम्ही जेव्हा बाहीला ब्लाऊजला गोट लावणार पायपिंग करण्याच्या वेळेस तर तुम्हाला ते अवघड जाणार नाही, एकसारखी लागेल. कुठेही तुमचा जो ब्लाऊजचा जो गळा आहे तो सुटणार नाही आणि ही पट्टीसुद्धा सुटणार नाही. तर या पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायची आणि मगच आपल्याला गळ्याला ती पट्टी लावायची आहे. तर बघू शकता या पद्धतीने ब्लाऊज घ्यायचं आहे आणि बरोबर गळ्याला आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे. तर पट्टी लावण्याच्या अगोदर काय करायचं आहे, जो गळा असतो फ्रंट साईडचा गळा, त्याच्या वरच्या साईडने आपल्याला ही गोटपट्टी ठेवायची आणि ती खालच्या साईडने थोडी दुमडून घ्यायची. दुमडून घेतल्यानंतर आपल्याला एक पायाचं मार्जिन ठेवून आपल्याला पूर्णपणे तिला पूर्ण शेवटच्या, म्हणजे या टोकापासून तर त्या टोकापर्यंत तुम्हाला पूर्ण अशी शिलाई लावायची. शिलाई लावल्यानंतर आपल्याला व्यवस्थित त्याचं कटिंग करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचा जो भाग असतो तो कटिंग करून घ्यायचा आणि पूर्ण त्याला आहे ना कट्स लावत जायचे. पूर्ण कट्स लावत जाताना काय होतं, कट जर आपण पूर्ण गळ्याला लावले तर पायपिंग लावताना जी आपली गळपट्टी आहे, म्हणजे जी गोटपट्टी आहे ती उलटत नाही, ती अगदी व्यवस्थित अशी फिनिशिंगने बसते. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल मी कशा प्रकारे ही पट्टी तयार करत आहे आणि ब्लाऊजलासुद्धा अटॅच करणार आहे. तर मैत्रिणींनो, कसं असताना मी हा व्हिडिओ कुठेही स्किप केलेले नसता, माझे जसे मी बनवलेले आहेत तसेच मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. कुठेही याची एडिटिंग झालेली नसते, पूर्णपणे जसाचा तसा व्हिडिओ तुम्हाला मी टाकलेला आहे. फक्त व्हॉईस कवर याच्यासाठी केला जातो, कारण की जसं आता मी जर स्पीकर लावून बोलली, डायरेक्टली तुमच्यासोबत जर ते शिवताना जर बोलली तर जो मशीनचा आवाज असतो तो सुद्धा रेकॉर्ड होतो आणि तो रेकॉर्ड नाही व्हावा म्हणून हे व्हॉईस कवर मला करावं लागतं, म्हणजे नंतरून असं बोलून मला टाकावं लागतं. इतकंच माझा आवाज एडिट असतो, बाकी काहीच नसतं, जसंच्या तसं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं असतं. तर हे ना व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते आणि पूर्ण तुम्हाला फिनिशिंगने समजवणं, तुम्हाला कळणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही वाटत असेल की काही क्लिअरली समजत नसेल किंवा काही दिसत नसेल तर नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की ताई आम्हाला ही गोष्ट कळाली नाही, तर प्लीज तुम्ही सांगणार का, तर नक्की कमेंट करून मला सांगा. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता ते नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मलासुद्धा समजेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेले आहेत.
तर बघू शकता तुम्ही की अशा पद्धतीने मी हा गोट लावून घेते. गोट लावताना खूप पेशंट ठेवायला लागतं, कारण की हे जे ब्लाऊज पीस असतात ते खूपच म्हणजे एकमेकांना जॉईंट केल्यानंतर कपडा हा जाड होऊन जातो. तर आता कसं हे माझं जे मशीन आहे ते खूपच जुनं आहे, तर त्यामुळे थोडंसं मला एकदम हळूवार मी जे आहे ते मशीनवर जे शिवते ते अगदी हळूवार शिवलं जातं. आणि मेन म्हणजे मी मोटर लावलेली आहे मशीनला, तर ते थोडं फास्ट चालतं. तर जिथं जाड कपडा आला तिथं ते धागा थोडंफार तोडतं, म्हणजे धागा हा माझा तिथं तुटून जातो. तर मी खूप हळूवार असं पायपिंगसाठी ही पट्टी लावत आहे. तर जॉईंट जिथं आला तिथं हा धागा थोडा तुटतो माझा. तर लक्षात ठेवायचं की आपण कुठे काय काम करतो आहे आणि कशा पद्धतीने करतो आहे, फिनिशिंग येते आहे का नाही, तर याचं पूर्ण आपल्याला लक्षपूर्वक घ्यायचं असतं. तर या पद्धतीने पूर्ण आपल्याला अशी गोटपट्टी लावून, तुम्हाला पहिले सांगितलं मी की गोटपट्टी लावून आपल्याला कटिंग वगैरे व्यवस्थित करून तिला फिनिशिंग द्यायची आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो तुम्ही नक्की मला लाईक आणि कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की इतकं सगळं बोलून तुमच्यासोबत शेअर करणं लगातार म्हणजे 20 मिनटं 25 मिनटं व्हिडिओ हा जरी मोठा असला तरी पण इतकं लगातार बोलणं हे शक्य नसतं. 20 मिनटं 25 मिनटं लगातार बोलणं हे खूप अवघड जातं. तर मध्ये मध्ये थोडे शब्द वगळले असतील तर कृपया माफ करावं आणि प्लीज इग्नोर करायचं. आणि जे मी तुम्हाला समजवायचा प्रयत्न करते प्लीज ते लक्षपूर्वक बघा. व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका. तर बघा मैत्रिणींनो, या पद्धतीने मी पूर्णपणे असंही गोट लावून घेणार आहे. पायपिंग आपली अगदी फिनिशिंगने बसलेली आहे. त्यानंतर बसल्यानंतर आपल्याला याला काच करून घ्यायचे आहेत. काच करताना मी कशा पद्धतीने काच केले ते सुद्धा दिसणार आहेत. काच म्हणजे बटन जे आपण लावतो त्यांना काच म्हणता, आणि आपण हुक जे म्हणतो त्यांना ग्लास म्हणता किंवा आळ म्हणता. आळ हे दोऱ्याचे केलेले असतात आणि ग्लास हे डायरेक्टली आपण मशीनवर करतो. तर आमच्याकडे ग्लास म्हटले जातात यांना. डायरेक्टली जे आपण मशीनवर करतो त्यांना आम्ही ग्लास असे म्हणतो. तुमच्याकडे काय म्हणता याला तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. दोऱ्याने जे केले जातं ते आळ असतं. तर या पद्धतीने माझी पूर्णपणे जी ना पायपिंग गोटपट्टी ही फिनिशिंगने तयार झालेली. त्यानंतर ग्लास करताना मी बरोबर 2-2 बोटांचं असं मार्जिंग, म्हणजे अंदाजे इंची टेपचा मी बिलकुलही तिथं वापर केला नाही. तुम्हीसुद्धा ही ट्रिक वापरू शकता. मी 2-2 बोटांचा असं 2-2 बोटांचा गॅप करून मी बरोबर असे 6 आपले ग्लास तयार करून घेतलेले हुक लावण्यासाठी. तर ब्लाऊजचं फिनिशिंग अगदी अप्रतिम झालेलं आहे. अगदी सुंदर असं आपलं ब्लाऊज हे तयार झालेलं आहे. तर हे गोटपट्टीसाठी मी व्हिडिओ इतका स्लो याच्यासाठी आहे, कारण की गोटपट्टी लावताना खूप जणांना खूप प्रॉब्लेम्स येतात की गोटपट्टी लावणं हे कळत नाही आम्हाला, तर कसं लावायचं काय करायचं. तर बघू शकता कशा फिनिशिंगने मी बरोबर व्यवस्थित असं एक्स्ट्राचं जे ते कटिंग करून घेतलेलं आहे. आणि बरोबर पूर्ण ब्लाऊजला कट लावायचे. कट लावताना एकच दक्षता घ्यायची आहे की जे आपलं ब्लाऊज आहे दुसरं ते कट झालं नको पाहिजे. ते जर कट झालं म्हणजे आपलं ब्लाऊज हे नक्की खराब होईल. तुम्ही कितीही फिनिशिंगने शिवा, ब्लाऊज नक्की म्हणजे कट लागला म्हणजे आपल्याचं ते काम वाढतंच, त्याला रिपेअर करायचं काम नक्की हे वाढतं. तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं पूर्ण कटिंग बघू शकता तुम्ही. फायनली पूर्ण झालेलं आहे हे कटिंग, आणि आता गोट लावून संपूर्ण हे ब्लाऊज तयार होणार आहे. तर प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही जर नवीन असणार तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की पोचवा त्याला. इतरांसोबतसुद्धा शेअर करा, कारण की खूप मेहनतीने हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलेलं आहे हे ब्लाऊज मी शिवलेलं. याचे सगळे पार्ट्स मी पहिल्यापासून टाकलेले आहेत हे माझ्या चॅनलवरती, तर नक्की तुम्ही पाहू शकता. तर तुम्हाला कसे वाटलं हे ब्लाऊजची पूर्ण फिनिशिंग नक्की कमेंट करून सांगा. आणि काही चुकलं असेल ते सुद्धा तुम्ही मला बिनधास्त सांगू शकता. तर मैत्रिणींनो, आपल्या फ्री क्लासचा हा 5वा दिवस होता. या 5व्या दिवसामध्ये ब्लाऊज आपलं हे पूर्णपणे तयार झालेलं आहे. तसं हे ब्लाऊज जर तुम्ही शिवायचं असणार तर
मी फक्त हे ब्लाऊज एका तासात पूर्ण कंप्लीट करते. कटिंग आणि स्टिचिंग करून हे माझं एका तासामध्ये ब्लाऊज कंप्लीट होतं. पण तुमच्यासाठी मी खास म्हणजे या 5 टप्प्यामध्ये हे एकच ब्लाऊज तुम्हाला शिकवलेलं आहे. तर याच्यानंतर पुढचा व्हिडिओ मी टाकणार आहे चॅनलवर. 6व्या दिवसाचा व्हिडिओ येणार आहे की जे आपण गोटपट्टी लावतो तर ती वेगवेगळ्या पद्धतीने कशी लावायची फिनिशिंगने, तर ते मी तुम्हाला समजवणार आहे गोटपट्टी कशी लावायची. तर याचा क्लास होणार आहे, फ्री क्लासमध्ये आपलं हे पूर्ण होणार आहे. त्याच्यावरसुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे. याच्यानंतरचा व्हिडिओ तोच येणार आहे. त्यानंतर तुम्हाला अजून कसले व्हिडिओ बघायचे ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. फ्री शिवण क्लासमध्ये सगळ्या प्रकारचे व्हिडिओ येणार आहेत. प्रत्येक प्रकारचं एक एक ब्लाऊज मी तुम्हाला स्टिच करून दाखवणार आहे. त्या ब्लाऊजची पूर्ण फिनिशिंग तुम्हाला लास्टमध्ये पाहायला मिळेल किती सुंदर झालेलं आहे. हां, मी तुम्हाला वेअर करून दाखवलं असतं, पण कस्टमरने हे वेअर करून दाखवावं हे योग्य नाही आहे, कारण की कुणाला आवडत नाही असं पब्लिश करायला कुठलीही गोष्ट. हां, माझ्याकडे जर डमी असता तर मी डमीवर नक्की वेअर केलं असतं हे ब्लाऊज आणि तुम्हाला दाखवलं असतं. तर मी प्रयत्न करेल की नक्की की डमीवर हे ब्लाऊज घालून तुम्हाला तुमच्यासोबत शेअर नक्की करेल, म्हणजे जेणेकरून तुम्हालासुद्धा याची फिटिंग कळणार आहे. तर तुम्ही बघू शकता किती म्हणजे मी तुम्हाला किती हळूवारपणे पायपिंग लावायचा हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. पायपिंग कशी लावली जाते हे तुम्हाला पूर्णपणे याच्यामध्ये दाखवलं गेलेलं आहे. ही पूर्ण पायपिंग लावल्यानंतर लास्टमध्ये एक सिक्रेट गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला. सिक्रेट म्हणजे टिप्सच सांगणार आहे. ती दुसरी म्हणजे अशी टिप्स आहे की पूर्ण पायपिंग झाल्यानंतर परत त्याच्यावरती एक दाबटीप द्यायची आणि ती दाबटीप देताना ती जी टीप आहे ती बरोबर आहे ना अशी ओढून आपल्याला लावायची असते. म्हणजे ब्लाऊजला पुढे आणि आपल्याकडे असं ओढायचं आहे स्ट्रेटली आणि बिलकुल, आणि मग लावायचं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल मी कशा पद्धतीने लावते बघा. पुढे पण ओढते आणि मागच्या साईडला पण ओढते असं. तर या पद्धतीने ती व्यवस्थित अशी ही टीप लावून घ्यायची, म्हणजे खूप छान अशी फिनिशिंग तयार होते. तर तुम्हाला म्हटलं होतं मी की ग्लास तयार केले, तर या पद्धतीने 2-2 बोटांचं मार्किंग ठेवून बरोबर असे 6 ग्लास तयार झालेले आहेत आपले. बघू शकता. तर बघू शकता पूर्ण ब्लाऊज असं तयार झालेलं आहे. ग्लास लावताना मी बारीक शिलाई केलेली, कारण की उसळायला नको पाहिजे आपले ग्लास हे. अगदी फिनिशिंगने सुद्धा सर्व ग्लास तयार झालेले आहेत. ब्लाऊज आपला एकच नंबर तयार झालेला आहे. तर माझ्याकडे जर डमी आला तर मी नक्की तुम्हाला जे मी स्टिच केलेले ब्लाऊज आहेत क्लासमध्ये ते नक्की तुम्हाला त्याच्यावर वेअर करून दाखवेन. तर बघू शकता मागचा गळा पुढचा गळा अगदी सुंदर झालेला आहे. चला भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.